नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 14 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 साप्ताहिक प्रेम राशी भविष्य. मेष राशी. या सप्ताहात तुम्हाला वाटेल की तुमचे वैवाहिक जीवन खूप सुंदर आहे. या कारणाने तुम्ही आणि तुमचा जीवनसाथी मिळून आपल्या वैवाहिक जीवनाला उत्तम आठवणीत ठेवाल आणि त्याला अधिक उत्तम बनवण्याचा प्रयत्नही कराल. या सप्ताहात तुमच्या प्रेमजीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. आपल्या गोष्टी स्पष्टतेने तुम्ही आपल्या प्रिय समोर ठेवाल. यामुळे तुम्हाला खूप आनंद प्राप्त होईल. प्रियला आनंदी ठेवण्यासाठी त्यांना सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याचाही प्लॅन तुम्ही बनवू शकता. उपाय: नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. वृषभ राशी. विवाहित जातक जीवनसाथीच्या प्रती या काळात सामान्यपेक्षा अधिक आकर्षक वाटू शकते. अशात तुम्हाला त्यांच्यासाठी काही खास कार्य करण्याची आवश्यकता असेल. यासाठी तुम्ही त्यांना काही भेट देऊ शकता किंवा कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. त्यांना सरप्राईज देऊन तुम्ही त्यांचे मन जिंकू शकता. प्रेम एक अद्वितीय अनुभव आहे हे तुम्हाला या सप्ताहात समजेल. प्रियसोबत तुम्हाला खूप जवळचे वाटेल आणि त्यांच्यासोबत आपल्या भावनाही तुम्ही व्यक्त कराल. तसेच या राशीतील जे जातक आतापर्यंत सिंगल होते त्यांना त्यांच्या जीवनातही खास व्यक्ती येऊ शकते. तथापि पुढे जाण्याच्या आधी समोरच्याची विश्वसनीयता तपासा. उपाय: नियमित 19 वेळा ओम महालक्ष्मी नम मंत्राचा जप करा. मिथुन राशी. तुमचे वैवाहिक जीवन या सप्ताहात थोडे कठीण काळातून जाऊ शकते, परंतु यामुळे तुम्ही आपल्या साथी सोबत बसून प्रत्येक विभाग सोडवण्याच्या ऐवजी दूरी बनवून स्थिती व्यतीत होण्याची वाट पाहाल. यामुळे तुम्हाला अधिक चिंता होऊ शकते. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रियची आठवण येईल, परंतु कामाच्या व्यस्ततेच्या कारणाने तुम्हाला भेटणे आणि संवाद करण्यात तुम्ही असमर्थ असाल. यामुळे काही प्रमाणात तुम्हाला एकटेही वाटू शकते. उपाय: नियमित विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. कर्क राशी. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वैवाहिक जीवनात काही प्रतिकूल फळांची प्राप्ती होऊ शकते, कारण शक्यता आहे की जीवनसाथीसोबत मोठा वाद झाल्यानंतर तुम्हाला वाटेल की निघून जावे कुठेतरी लांब. परंतु तुम्हाला समजले पाहिजे की खराब परिस्थितीतून पळायला नको, त्यावर हेच सोल्युशन नसते. आपल्या प्रेमसंबंधात या सप्ताहात तुम्हाला नवीन ऊर्जाची आवश्यकता असेल, कारण तुमचे नाते यावेळी अगदी निराश असेल, ज्या कारणाने शक्यता आहे की तुमच्या आणि प्रेमीमध्ये लहान लहान गोष्टींना घेऊन सतत वाद स्थिती उत्पन्न होत राहील. उपाय: नियमित दुर्गा चालीसाचा पाठ करा. सिंह राशी. या आठवड्यात आपल्या जोडीदाराच्या वागण्यात बरेच बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी आपला जोडीदार थोडासा स्वकेंद्रित देखील दिसेल आणि त्यातील हे बदलणारे रूप तुम्हाला निराशा करून पार करेल. ज्यावेळी तुम्ही दोघे एकमेकांना टोमणे मारताना दिसता. आपल्या कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमुळे या आठवड्यात आपण आपल्या प्रिय व्यक्तींच्या गोष्टीबद्दल अत्याधिक संवेदनशील असल्याचे दिसून येईल. अशा परिस्थितीत आपल्या भावनांवर बऱ्याचदा नियंत्रण ठेवण्यासह आपल्याला असे काहीही करणे टाळावे लागेल, ज्यामुळे परिस्थिती आणखी वाईट होईल. उपाय: नियमित 19 वेळा ओम भास्कराय नम मंत्राचा जप करा. कन्या राशी. या सप्ताहात काम आणि दुसऱ्या जबाबदाऱ्यांचा बोजा तुम्हाला सामान्यपेक्षा अधिक व्यस्त करू शकतो. अशात जर अचानक तुमची व्यस्त दिनचर्येच्या कारणाने तुमचा जीवनसाथी तुमच्यावर शक करू शकतो, तथापि जेव्हा शेवटी तुम्ही त्यांना आपल्या दुविधेने परिचित कराल
तेव्हा ते तुमच्या गोष्टी समजतील आणि तुम्हाला शेवटच्या वेळेची वाट पाहण्याच्या ऐवजी आपल्या बऱ्याच परिस्थितीपासून साथीला आधीपासूनच अवगत ठेवा. या आठवड्यात आपल्या प्रेम आणि रोमांसमध्ये वाढ होईल. यावेळी जर प्रेमसंबंधात काही अडचण येत असेल तर ती देखील दूर होईल, परंतु त्याचवेळी प्रत्येक परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीस काहीही बोलण्यापासून परावृत्त करावे लागेल. उपाय: मंगळवारी केतू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. तूळ राशी: विवाहित जीवनाच्या दृष्टिकोनातून हा काळ आपल्यासाठी थोडा कठीण असल्याचे सिद्ध होईल, कारण यावेळी आपला जोडीदार आपल्याकडून अधिक अपेक्षा करेल, जे आपण पूर्ण करण्यास अक्षम असाल. या सप्ताहात तुमचा प्रिय तुम्हाला कटू शब्द बोलेल, आपल्या प्रेमसंबंधाच्या खरेपणाला तडा आणू शकतो. यामुळे तुमचा मूड या पूर्ण सप्ताहात खराब राहील. तथापि यावेळी कुठल्याही विश्वसनीय व्यक्तीच्या समक्ष आपल्या मनात चालत आलेल्या दुविधेला ठेवण्यापासून बचाव करा आणि आता यामुळे तुमच्या प्रेमीला दुःख होऊ शकते. उपाय: गुरुवारी गुरुग्रहासाठी यज्ञ हवन करा. वृश्चिक राशी: विवाहित जातकांसाठी ही वेळ पूर्ण सप्ताहाच्या अनुमानात बरीच उत्तम राहणार आहे. खास करून या सप्ताहाच्या शेवटी तुमच्या आणि जीवनसाथीमध्ये आकर्षण वाढण्याचे कार्य करेल. यामुळे तुम्हा दोघांमध्ये येणारे बरेच गैरसमजही दूर होऊ शकतात. प्रेम राशी: भविष्याच्या अनुसार तुमच्यामध्ये समजदारी या सप्ताहात बरीच चांगली राहील आणि तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे भेटीची संधीही द्याल. सोबतच तुम्ही लॉंग ड्राईव्हवरतीही जाऊ शकता. एकूणच सांगायचे झाले तर ही वेळ प्रेमजीवनासाठी योग्य राहील. उपाय: गुरुवारी गरीब लोकांना गहू दान करा. धनुराशी: या सप्ताहात जीवनसाथी तुमचे काही मोठे आर्थिक नुकसान करू शकते. यामुळे तुमच्या दोघांमध्ये या गोष्टीला घेऊन वादही होईल. अशात तुम्हाला स्थितींना उत्तम बनवण्याची प्रतीक्षा करून काम करण्याची आवश्यकता असेल. जर तुम्ही विवाहित आहात आणि तरीही विपरीत लिंगी व्यक्तीप्रमाणे स्वतः आकर्षित होत असाल तर असे करणे तुमच्यासाठी खूप हानिकारक आहे, कारण आपल्या जोडीदाराशिवाय दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी असलेले आपले प्रेमसंबंध केवळ तुमची प्रतिष्ठाच धोक्यात आणत नाहीत, तर त्याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होऊ शकतो. उपाय: नियमित 21 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. मकर राशी: या आठवड्यात कौटुंबिक जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळताना लक्षात येईल की आपण आता आपल्या विवाहित जीवनाचा विस्तार केला पाहिजे. आपण याबद्दल आपल्या जोडीदाराशी देखील बोलू शकता. परंतु या आठवड्यात आपले मन आपल्या प्रेमीबरोबर थोडा चांगला वेळ घालवण्याची इच्छा करू शकते, परंतु आपल्याला प्रेमीची कोणतीही निष्क्रिय मागणी आपल्या सर्व मूड खराब करू शकते. म्हणूनच जर आपल्याला अशी विपरीत परिस्थिती पुन्हा येऊ नये अशी इच्छा असेल तर आपण प्रेमीला समजावून सांगणे चांगले असेल आणि त्यांच्या निरुपयोगी इच्छांना झुकू नका. उपाय: शनिवारी दिव्यांग जातकांना अन्नदान करा. कुंभ राशी: या राशीतील जातक विवाहित आहेत. त्यांचे सासरच्या पक्षातील लोकांसोबत सामंजस्य या सप्ताहात सामान्यपेक्षा बरेच चांगले राहील, ज्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या दाम्पत्य जीवनासाठी उत्तम सिद्ध होईल. सोबतच तुमच्या आणि साथीच्या नात्यावरही या कारणाने उत्तम प्रभाव दिसतील. तुमच्या मनात कामाचा दबाव असल्याने या सप्ताहात तुमचा प्रिय तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन येईल. यामुळे ते तुमच्यासोबत कुठेही बाहेर जाण्याची इच्छा ठेवू शकतात. अशात त्यांच्या या इच्छाला महत्त्व देऊन लहान ट्रिपवर जाण्याचा प्लॅन करा. उपाय: नियमित 11 वेळा ओम हनुमंते नमः मंत्राचा जप करा. मीन राशी:
या सप्ताहात तुमची काही गोष्ट किंवा सवय तुमच्या साथीला अशी खलू शकते की त्यामुळे तुमचा त्या गोष्टीला घेऊन मोठा वाद होऊ शकतो. अशात जर तुम्ही योग्य वेळी काळजी घेतली नाही तर तुमचा जीवनसाथी रौद्र रूप धारण करून स्थिती अधिक खराब करू शकतो. या सप्ताहात तुम्ही आपल्या प्रेमीसोबत भेटण्यास असमर्थ असाल. यामुळे तुमच्या दोघांच्या प्रेम आणि रोमांसमध्ये वाद येईल. याचे कारण तुमच्या दोघांपैकी एका कुटुंबातील हस्तक्षेप असू शकतो. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना तांदूळ दान करा. धन्यवाद.